व्यावसायिकदृष्ट्या कोकणामध्ये कोणत्या झाडांची लागवड केली तर ते जास्त फायदेशीर ठरू शकतं? आता तसं म्हणाल तर खूप सारे ऑप्शन्स आहेत. आंबा, काजू, फणस, कोकम ह्या ज्या काही गोष्टी व्हरायटी आहेत, ज्या आपण पारंपरिक दृष्टीने करत आलेलो आहोत, त्याची तर तुम्ही लागवड करूच शकता. त्याच्याबरोबर एक दुसरं पीक महत्त्वाचं आहे, की आता बाजारपेठेमध्ये कशाला मागणी आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, की कोकणामधले बरेचसे जे बाजारपेठे आहेत किंवा लोकं आहेत ना, ते अजूनही घाटावरून येणाऱ्या मालावरती डिपेंडंट आहेत. एक साधं पीक आहे लिंबू. आज रस्त्यावरच्या एका धाब्याची एका आठवड्याला 2000 लिंब खाण्याची क्षमता असते. 2000 लिंब लागतात. एवढी मोठी रिक्वायरमेंट आहे. सो याच्यावरून तुम्हाला कळेल की कुठलं पीक हवंय आपल्याकडे. आणि आपल्याकडे कोणी पिकवत नाही. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याची लोकं असतील जे पिकवतात. पण त्याचा जर आपण सिरियसली विचार केला तर लिंबू आपल्याकडे छान होतो. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं पीक आहे आवळा. आवळ्यामध्ये सुद्धा चांगले औषधी गुणधर्म आहेत. आवळ्यापासून खूप सारे पदार्थ बनतात. सो आवळा एक आपल्याला इकॉनॉमिकली खूप छान पीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आफ्टर केअर ज्याला म्हणतात किंवा क्रॉप मॅनेजमेंट म्हणतात ते अतिशय कमी आहे. त्याबरोबर आता चांगलं फेमस असलेलं पीक आहे म्हणजे फणस. कारण फणस हे व्हिगन म्हणून वापरलं जातं आणि दुसरं म्हणजे त्याला फिलर फूड म्हणतात. फणसाला जो फ्लेवर तुम्ही द्याल तो फणस ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्यामुळे आणि फणसापासून व्हॅल्यू ॲडिशन करून खूप सारे पदार्थ बनवले जातात आणि ते चांगल्या रेटमध्ये विकले जातात. सो फणससुद्धा एक अतिशय चांगलं पीक आहे.